नमस्कार मंडळी, आज आपण बघूया शॉर्टमध्ये गावरान झणझणीत चिकन रस्सा। हे बघा, चिकन आपण 1 किलो घेतलं आहे। त्याला आपण बेसिक मसाले लावून त्याला मॅरिनेट करायचं आहे। अशा पद्धतीने आपण त्याला छान मॅरिनेट केलं आहे आणि आपण ते 15-20 मिनटं ठेवणार आहोत। आणि माझा स्पेशल असा हा मसाला आहे, तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते। हा जर डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर याची पूर्ण रेसिपी मी दिली आहे, ती नक्की चेक करा। खरंच हा मसाला वापरून आपला चिकन रस्सा खूप झणझणीत आणि खूप स्वादिष्ट लागतो, तर नक्की बघा। यासाठी जास्त काही नाही, आपल्याला तीळ, चण्याची डाळ हे सगळं लागणार आहे। हे बघा, बेसिक वाटण अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि ते छान मिक्सरला कमी पाण्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटणामध्ये जेवढं पाणी कमी वापराल ना तुम्ही, तेवढं आपलं वाटण छान शिजलं जातं आणि पाणी त्याला जास्त नकोच, कारण तेलामध्ये गेल्यानंतर ते फार वाटण उडलं जातं आणि नको असते, त्यामुळे मी अवॉइड करते पाणी टाकणं। बघा, अशा पद्धतीने आपण आता छान तेल गरम केलं आहे, त्यामध्ये बेसिक असे खडे मसाले घालून घेतले आहेत। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे वाटणामध्ये सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता, पण मी सांगेन की हे असेच जर टाकले तर त्याला स्वादही छान लागतो आणि ते गरमही पडत नाही। बघा, मॅरिनेट केलेलं चिकन आपण इथे छान पद्धतीने टाकून घेतलं आहे, ॲड केलं आहे आणि आता त्याचा रंग बदलवस तर आपल्याला ते तेलावर छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याला एक 5-10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे। चिकन टाकल्यानंतर ते फ्राय होणं खूप महत्त्वाचं आहे। लगेच जर तुम्ही पाणी मसाले ॲड केले तर त्याला त्याचं पाणी सुटत नाही आणि त्याला तशीच पाहिजे तशी चव येत नाही। आता इथे बेसिक मसाले आहेत, ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघायला मिळतील। 10 मिनटं आपण छान याला वाफ काढून घेतली आहे। बघा, खूप छान असं तेल आणि पाणी सुटलं आहे चिकनला। आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते याच ठिकाणी मी इथे या पद्धतीने ॲड करून घेतले आणि छान ते मिक्स करून घेते। आता पुन्हा एकदा आपण त्याला एक वाफ देणार आहोत। जेवढी तुम्ही चिकनला वाफ द्याल ना, तेवढं ते छान मऊसूत शिजतं आणि खायलाही तेवढी मजा येते। आता या ठिकाणी हे मी गरम पाणी वापरलं आहे। कुठलीही भाजी बनवताना आपल्याला त्यात गार पाणी वापरायचं नाही आहे, आपल्याला त्यात गरम पाणीच वापरायचं आहे आणि आपली रेसिपी तयार आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल।